जे पैलवान जिंकतात, ज्यांचे क्रमांक येतात, ती नॅशनलला टीम जाते। त्यामुळे राज्याच्या टीमचं सुद्धा निवड या निमित्तानं होते। ही स्पर्धा या ठिकाणी होती। या स्पर्धेला राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या दोघांनी येण्याचं मान्य केलंय। कुस्ती परंपरेची अत्यंत मानाची अशी स्पर्धा आहे। गेले 66 वर्ष राज्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यात ही स्पर्धा झाली। यंदा 67व वर्ष या स्पर्धेचं आहे। अहिल्यानगर मध्ये आमचे अत्यंत जवळचे मित्र इथले आमदार संग्राम भैया जगतापांच्या माध्यमातून या वर्षी या ठिकाणी त्या स्पर्धेचं आयोजन होतंय। या स्पर्धेच्या निमित्ताने राज्यभरातून प्रत्येक जिल्ह्यातून निवड चाचणी होऊन तिथला संघ येतो आणि ही स्पर्धा राज्य अजिंक्यपद स्पर्धा असते। या ठिकाणी जे पैलवान जिंकतात, ज्यांचे क्रमांक येतात, ती नॅशनलला टीम जाते। त्यामुळे राज्याच्या टीमचं सुद्धा निवड या निमित्तानं होते आणि एक मोठी भव्य दिव्य स्पर्धा या ठिकाणी आणि संग्राम भैयांच्या प्रयत्नात होतीये। अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या विद्यमानं महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे आमचे अध्यक्ष माननीय रामदास भाऊ तडस आणि आमच्या सगळ्या टीमच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी होती। या स्पर्धेला राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या दोघांनी येण्याचं मान्य केलंय आणि हजारो स्पर्धक या ठिकाणी या स्पर्धेत सहभागी होतात। वर्षभर ज्या स्पर्धेची कुस्तीगीर वाट पाहत असतात ती ही स्पर्धा आहे आणि अहिल्यानगर सारख्या जिल्ह्यामध्ये घेण्याचं खरं तर एक प्रयोजन यासाठी आहे की या जिल्ह्याला एक मोठी कुस्तीची परंपरा आहे। जुन्या काळातले पैलवान छबू रानबोकेंपासून आता आमचे गुलाब बर्डे असतील, अशोक शिर्केंपर्यंत, अनिल गुंजाळ असे अनेक चांगले पैलवान या जिल्ह्यांनी राज्याला दिले, देशाला दिले आणि म्हणून ही स्पर्धा या ठिकाणी होताना आम्हाला सगळ्यांना विशेष त्याचं समाधान वाटतं। सिंधुदुर्ग मध्ये विमानतळावरती सिंधुदुर्ग ते मुंबई ही जी विमानसेवा सुरू आहे झाली तर येत्या 8 दिवसामध्ये विमानतळात काय ठोकळाचं नाईक यांनी बोललंय। काय कोण बोललंय? नाईक ठीक आहे। आता मला असं वाटतं की याला राजकीय स्वरूप दिलं नाही पाहिजे। खरं तर त्यांचंही सरकार राज्यामध्ये होतं, का नाही झालं ठीक आहे, पण आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न नक्की करतोय। माननीय नारायण राणे साहेबांची माझी या संदर्भात भेटही झालेली आहे। माननीय राज्याचे मंत्री नितेश राणे काल आम्ही या विषयासाठी बसलो होतो। त्यामुळे सेवा पूर्ववत होईल, त्याच्यामध्ये काय अडचण नाही। नगरमध्ये सुद्धा विमानतळ व्हावे अशी मागणी आज आमच्या आमदारांनी आणि सर्व इथल्या नागरिकांनी ती मागणी केली आहे। मला असं वाटतं की देशामध्ये कुठेही जर नव्यानं विमानतळ करायचं असेल तर त्याची जागा जी लागते ती राज्य सरकार देत असते। कुठेही देशात कुठेही तुम्ही विमानतळ करा, एकदा राज्य सरकारनं भूसंपादन करून आम्हाला दिल्यानंतर पुढचं काम आमचं असतं, केंद्र सरकारचं असतं। त्यामुळे आमचे आमदार संग्राम भैया असतील, त्यांचे सगळे या ठिकाणचे त्यांचे सहकारी असतील, या सगळ्यांना माझी तीच विनंती मी त्यांना केली की शेवटी राज्य सरकारचे प्रतिनिधी आपण सगळे आहात। त्यामुळे या ठिकाणी या भागाला नवीन विमानतळाचा जो विचार आपला आहे त्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करून आपण एखादी जागा ही ताब्यात घेतली पाहिजे। त्याचं भूसंपादन हे राज्य सरकार करतं आणि मग आमच्याकडे याच्या माध्यमातून विमानतळाचं त्या ठिकाणी निर्माण होतं। नाईट लँडिंगचा प्रश्न आहे, अनेक वर्षापासून मी कालही सांगितलं की शिर्डीच्या नाईट लँडिंगचा प्रश्न सुटलाय। त्या ठिकाणी CISF ची मॅन पॉवर लागत होती, ATC ची मॅन पॉवर लागत होती, ते दोन्ही प्रश्न संपलेत। या देशाच्या गृहमंत्री माननीय अमित भाई शाह यांच्या खात्याकडनं, होम मिनिस्ट्रीकडनं CISF ची मॅन पॉवर आम्हाला हवी होती। मी त्यांना विनंती केल्यानंतर 2 दिवसातच 45 लोक पाहिजे होती, 55 लोक शिर्डी विमानतळावरती आता रिक्रूट झालेत। ATC ची मॅन पॉवर सुद्धा आली आहे। प्रश्न आहे की त्या ठिकाणी रनवेचं रिकार्पेटिंग चालू आहे। रिकार्पेटिंगला अजून 2 ते 3 महिने लागतील, कारण नाईट मध्येच ते काम चाललंय, कारण दिवसभरामध्ये जायला यायला अडचण नको म्हणून रात्रीमध्येच रिकार्पेटिंगचं काम चालू आहे। त्यामुळे रिकार्पेटिंगचं काम पुढच्या 2 महिन्यामध्ये संपेल। माझ्या माहितीप्रमाणे मार्च अखेर किंवा एप्रिल मध्ये निश्चितपणे शिर्डी विमानतळाचं नाईट लँडिंग सुरू आहे। नवी मुंबईचं विमानतळ लवकरच आता आपल्या सेवेत दाखल होतंय। मार्च 25 अखेर डोमेस्टिक म्हणजे
देशांतर्गत विमान सेवा जी आहे ती सुरू होतीये आणि एप्रिल अखेर आंतरराष्ट्रीय स्वरूपाची विमान सेवा सुरू होते. डोमेस्टिक मार्च अखेर आणि इंटरनॅशनल एप्रिल अखेर ही नवी मुंबईचं विमानतळ सुरू होईल.